नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्र चालू होत आहे. उपवासाची तयारी तर सर्वांची झालीच असेल, पण साबुदाणा भिजत घालायचं लक्षात नाही किंवा तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा आलेला असतो. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारे वरईचे आप्पे. चला तर किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता अगदी मोजकं साहित्य आहे. इथे मी 1 वाटी हे वरईचे तांदूळ किंवा भगर घेतलेली आहे. ही स्वच्छ मी कपड्याने पुसून घेतलेली आहे. 1 वाटी वरईसाठी आपण इथे 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. 2 चमच्यापेक्षा जास्त साबुदाणा आपल्याला घ्यायचं नाही. आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी जरासं आंबट दही घेतलेलं आहे. खूप आंबटही नाही घ्यायचं, अगदी किंचित आंबट. तर सर्वात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा बारीक करून घेणार आहोत. अगदी रवाळ वाटून घ्यायचं आपल्याला. आता त्यामध्येच आपण ही जी वरई आहे 1 वाटी, ही आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत आणि हेही आपल्याला बारीक अगदी रव्यासारखं वाटून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही रवा टेक्स्चर आलेला आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता एकदम झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. तर यामध्ये आपण हे जे दही घेतलेलं आहे हे दही घालून घ्यायचं आहे. यात आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि इथे मी 2 ते 3 मिरच्यांचा असा ठेचा केलेला आहे तो घालायचा आहे. उपवासाला तुम्ही जिरं, आलं, कोथिंबीर खात असाल तर तुम्ही तेही इथे वापरू शकता, पण आमच्या भागामध्ये आम्ही खात नाही, त्यामुळे मी इथे फक्त मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दह्यामध्ये. आता यामध्ये आपण थोडं करत 1 वाटी भरून पाणी घालून घेणार आहोत. ज्या वाटीने आपण भगर मोजली होती त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी पाणी घालायचं आहे. पाणी जास्त वापरायचं नाही, 1 वाटी पाणी आपल्याला पुरेसं होतं. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, छान एकजीव करायचं आहे. आणि हे आपल्याला आता असंच एक 10 मिनिट आपल्याला याला छान भिजत ठेवायचं आहे. प्लेट ठेवायची आणि 10 मिनिटासाठी आपण हे ठेवून देणार आहोत. आपलं मिश्रण छान सेट होतं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे खोबऱ्याचे काप आहेत, मिरची घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या. त्यात आपल्याला चवीनुसार साखर घालायचे आणि मीठ लागणार आहे. यामध्ये तुम्ही जिरं खात असाल, आलं खात असाल तरी वापरलं तरीही चालेल. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 ते 2 चमचे दही घातले होते, माझा तो व्हिडिओ स्किप झाला. आणि व्यवस्थित असं पाणी घालून आपल्याला ही दाटसर चटणी वाटून घ्यायची आहे. याला तुम्ही तडकाही देऊ शकता, पण मी इथे असंच प्लेन ठेवलेले आहे. आता आपण पाहूया एक 10 मिनिटानंतर आपलं हे भगर आणि साबुदाण्याचं बॅटर एकदम छान सेट झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही पाणी बऱ्यापैकी त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे. आता यामध्ये आपण अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालणार आहोत. तुम्ही इनोचा वापर केला तरीही चालेल. इथे मी अगदी पाव चमचा सोडा घातला आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. या अगोदरही मी उपवासाच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. इथे पाहू शकता आप्पे पात्र मी इथे गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेणार आहे. एक 2 थेंब तूप घालायचं आहे आणि आपलं हे जे तयार बॅटर आहे आप्प्याचं ते 1 चमचा आपण घालून घेणार आहोत. सुरुवात आपल्याला कडेपासून करायची आहे, कारण मध्ये पटकन जळण्याची शक्यता असते, म्हणून अगोदर आपल्याला साईडने घालायचं आहे आणि नंतर शेवट आपल्याला मध्ये घालून घ्यायचे ते आप्पे. आणि आता हे व्यवस्थित याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला हे असंच व्यवस्थित होऊ द्यायचे आप्पे. खालच्या साईडने एकदम छान कलर आला पाहिजे. पाहू शकता आपण हे एक साईडने झालेत का. पाहू शकता अतिशय छान दिसत आहेत आप्पे आपले. आता आपण हे पलटी करून घेणार आहोत. अगदी सहज पलटी होतात, खूप तूप किंवा तेलाचीही गरज पडत नाही. अशाच प्रकारे आपण सर्व आप्पे इथे पलटी करून घेणार आहोत. अगोदर आपण मधले पलटी करून घ्यायचे पटकन. कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि मस्त असा क्रिस्पीनेस आलेला आहे. तर दुसऱ्या साईडने आपल्याला असेच 1-2 मिनिट छान आप्पे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिटानंतर पाहूया आपण आपले आप्पे छान इथे झालेले आहेत. आपण आता हे सर्व आप्पे काढून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे सर्व आप्पे मी इथे तयार करून घेणार आहे.
1 वाटी वरईपासून आपले 23 ते 24 आप्पे व्यवस्थित तयार होतात. पाहू शकता तुम्ही, कलर पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेले आहेत. वरून क्रिस्पी आणि आतून तितकेच जाळीदार आणि मऊसूत झालेले आहेत. पाहू शकता एकदम छान फ्लफी झालेले आहेत आणि चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही उपवासाची रेसिपी मला नक्की सांगा. आणखी कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हेही कळवा. भेटूया परत पुन्हाच अशाच एका छानशा रेसिपीसहित.